इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रम इंग्रजी विषयामधील युनिट 1.9 हा संपूर्ण युनिट कसा घ्यायचा, या युनिटमध्ये काय करायचं हे आज आपण अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत. बघा मी सांगते, याच्यामध्ये डी, एफ, ई, एम आणि एन या 5 लेटरची ओळख करून दिलेली आहे. ह्यातली ही 5 लेटर डी, एफ, एम आणि एन ही 5 मूळ अक्षरे आहेत आणि ई हे स्वर आहे इंग्रजीमधील. मग अगोदर आपल्याला ह्या चित्रांवरून जसं मराठीचे अक्षरगट आहेत त्याप्रमाणे इंग्रजीचे अक्षरगट आहेत. हा डी, एफ, एम, एन, ई हा इंग्रजीचा अक्षरगट 2 आहे. इंग्रजी अक्षरगट 2चा व्हिडिओ यापूर्वी डिटेलमध्ये मी अपलोड केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही पाहू शकता. तर बघा, आता जसं मराठी अक्षरगटांची आपण ओळख करून दिली की चित्रावरून शब्दाची ओळख व शब्दावरून त्या अक्षरांची ओळख, सेम याच पद्धतीनं या इंग्रजीच्या अक्षरगट 2मध्ये इथं देखील या पुस्तकात पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे. इथं बघा, हे डी लेटर आहे. या डी लेटरची ओळख डी डेन, डी डोअर, डी डॉल आणि डी डक. डी हे अक्षर असलेलं किंवा डीचं ड हा उच्चार येणारे शब्द असे दिलेले आहेत. म्हणजे डी या लेटरची ओळख या चित्र शब्दांवरून करून द्यायची आणि त्याच्यानंतर डी हे लेटर मुलांना लिहायला शिकवायचं आहे. त्याच पद्धतीनं एफ, ई, एम आणि एन या लेटरची ओळख करून द्यायची आहे. आणि ह्या सर्व लेटरची ओळख करून दिल्यानंतर हे बघा, स्वतंत्र असं डी, एफ, ई, एम, एन हे 5ही लेटर लिहायला 4 रेगी वहीमध्ये लिहायला मुलांना शिकवायचे आहेत. आणि अक्षरगट 1 मधील बी, सी, पी, टी, ए ही 5 अक्षरं व अक्षरगट 2 मधील डी, एफ, एम, एन, ई ही 5 लेटर घेऊन आपण हे बघा असे तिथं वेगवेगळे शब्द इथं तयार करून दिलेले आहेत. ह्या सर्व शब्दांचं वाचन मुलांचं अगोदर घ्यायचं आहे. वाचन झाल्यानंतर त्या शब्दांचं लेखन घ्यायचं आहे. आणि इथं लास्टला सांगितलेलं आहे बघा, फॉर द टीचर आस्क द चिल्ड्रन फॉर मोर वर्ड्स लाईक दिस. मग हा जो अक्षरगट 2 आहे, अक्षरगट 2चे मी 2 भाग केलेले आहेत इंग्रजी अक्षरगट 2चे आणि भरपूर प्रमाणात शब्द दिलेले आहेत. तुम्ही त्या व्हिडिओवरती जाऊन पाहू शकता. हे जे शब्द आहेत एक्स्ट्रा शब्द अक्षरगट 1 व 2चे मिळून तुम्हाला मिळून जातील, तुम्ही पाहू शकता. आता बराचसा वेळ गेलेला आहे, जास्त वेळ न घालवता आपण ह्या पूर्ण लेसनचं वाचन करूयात. माझ्या मागे वाचन करा. 1.9 फन विथ साऊंड्स. डी, एफ, एम, एन, ई. लुक, लिसन अँड रिपीट. आता आपण डीचे शब्द अगोदर वाचूयात बाळांनो. ओके, डी डेन, डी डोअर, डी डॉल, डी डक. बघा, एफ फॉक्स, एफ फॅन, एफ फिश, एफ फार्मर. ई एग, ई एलिफंट, ई एट, ई एल्बो. एम मग, एम मैंगो, एम मैट, एम मोबाइल. एन नर्स, एन नेल, एन नेस्ट, एन नोज. हे शब्द कळले का बाळांनो तुम्हाला? हे लेटर कोणते आहे बघा, डी डेन, डी डोअर, डी डॉल, डी डक. हे लेटर कोणते आहे मग? डी. कोणतं लेटर आहे? इंग्रजी लेटर कोणतं आहे? डी. आता हे बघा, एफ फॉक्स, एफ फॅन, एफ फिश आणि एफ फार्मर. कोणतं लेटर आहे हे? एफ. बघा, ई एग, ई एलिफंट, ई एट, ई एल्बो. कोणतं लेटर आहे हे? व्हेरी गुड. हे बघा, एम मग, एम मँगो, एम मॅट, एम मोबाईल. हे लेटर कोणतं आहे? आणि हे बघा, एन नर्स, एन नेल, एन नेस्ट, एन नोज. कोणतं लेटर आहे रे हे? बरोबर आहे. आता हे बघा, हेच लेटर इकडे दिलेले आहेत, आपण वाचूयात. हे येईल का ओळखायला तुम्हाला? कोणतं लेटर आहे हे? डी. एफ, ई, एम, एन. बघा इथे आता काय सांगितले, लुक, लिसन अँड रीड. पहा, वाचा आणि पहा, बघा आणि वाचा. ठीक आहे. बघा आता पहा, ऐका आणि वाचा. इथं बघा, पीई टी. आता काय केलेलं आहे आपण, मराठी अक्षरगटांचे स्वाध्याय सोडवतोय की नाही, अक्षरांना असं जोडून शब्द तयार करतोय, तसेच इथं शब्द तयार करायचे बघा. पीटी. बघा, पेट, पॅट नाही, पेट. मेट, नेट. या ई या अक्षराचा उच्चार काय आहे? मराठी उच्चार ए किंवा ई.
इथं त्या ई या अक्षराचा उच्चार ए घेतलेला आहे, बरोबर आहे. मग त्याच्यावरून हे शब्द तयार झालेत. इंग्रजी अक्षरगटात हे मी डिटेलमध्ये दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. वाचा शब्द पाहणं. पेट, मेट, नेट. बघा हे अक्षर जोडलेत. हे अक्षर जोडून पेट शब्द तयार झालाय. हे अक्षर जोडून मेट शब्द तयार झालाय. हे अक्षर जोडून नेट शब्द तयार झालेला आहे. पुढे बघा आता. पेन, डेन, टेन. इथे बघा इथं अक्षर काय जोडलेत. हा बेड, हे बघा हे अक्षर जोडून फेड. आणि हे शब्द इथं लिहायला दिलेत, हे आपण एकदा वाचूया आता. लिसन, सी अँड राईट. पहा आणि लिहा. ऐका, पहा आणि लिहा. पेट, बेड, पेन, डेन, नेट. आता ह्याच्यासारखेच आणखी वेगवेगळे शब्द आहेत, मी तुम्हाला देते. तुम्ही ते बघा शब्द सगळे आणि ते देखील आपण लिहिण्याचा वाचण्याचा सराव करूयात. ओके, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.